नमस्कार. टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालय आयोजित मराठी भाषा संवर्धन 15 निमित्त आपण आज मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, रसिकांचे व मान्यवरांचे मी विनायक आभाळे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत ते आहेत सुप्रसिद्ध कवी बाळकृष्ण बबन शिंदे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. हा मित्रांनो, सर एक आदर्श शिक्षक तर आहेतच आणि सध्या ते ओक हायस्कूल कल्याण येथे कार्यरत जरी असले तरी सरांची विशेष ओळख करून देताना मी असं म्हणेन की ब्रिटिश काउन्सिलचे सरकार नियुक्त ट्रेनर आणि मेंटॉर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाची ओळख सरांची सांगता येईल की महाराष्ट्र शासनाच्या अभ्यास मंडळामध्ये अभ्यासक्रम समितीचे ते सदस्य आहेत. इंग्रजी विषयाचे म्हणजे 6वी ते 10वी पर्यंतच्या कुठल्याही इंग्रजीच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघा त्यांचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल, कारण तो अभ्यासक्रम सरांनी बनवण्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. या व्यतिरिक्त म्हणजे खरं तर सरांचा इंग्रजी हा विषय आहे, परंतु त्यांची मराठी भाषेची जाण किंवा मराठी भाषेवरील प्रभुत्व आपल्याला त्यांच्या या काव्यप्रेमावरून लक्षात येणार आहे. मी अधिक वेळ न घेता अगदी वेळेत आपल्याला कार्यक्रम संपवायचा असल्यामुळे मी मुख्य कार्यक्रमाकडे वळतो. मी आपलं अभिनंदन करतो सर. नुकताच तुमचा मध्यंतरी सूर्याचे प्रेमगीत हा काव्य संग्रह प्रकाशित झाला. काय सांगाल या सूर्याच्या प्रेमगीत बद्दल? धन्यवाद. प्रथम टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालय यांच्यातर्फे मराठी भाषा संवर्धन 15 आपण साजरा करत आहात आभाळे सर, आणि या निमित्ताने आपण माझी मुलाखत घेत आहात. तर या मुलाखत घेण्यामध्ये सर्वप्रथम मी जे काही माझे श्रोते आहेत समोर बसलेले सगळे विद्यार्थी, माझे काही मित्रगण, माझे शालेय मित्र देखील काही आलेले आहेत या ठिकाणी, या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि सर, तुमचा जो प्रश्न होता की सूर्याचे प्रेमगीत या बाबतीत, खरं तर काव्य संग्रह प्रकाशित करण्याचा माझा मनोदय अजिबात नव्हता, परंतु हे माझे तुमच्यासारखे माझे मित्र हे बऱ्याचदा माझ्या पाठीमागे लागले. हा सांगायचा मुद्दा असा, तर खूप साऱ्या कविता वेगवेगळ्या ठिकाणी मी म्हणून दाखवल्या, गायल्या, ऐकवल्या. सगळेजण म्हणायचे की सर तुम्ही एखादी तो तुमचा काव्यसंग्रह यायला पाहिजे. खरं तर 2005 मध्ये असा काव्यसंग्रह माझ्या इतर आणखी 3 मित्रांच्या सोबत तो आला होता. त्यात तुम्ही देखील होता सर, तुम्हाला आठवत आहे. आणि त्याच्यानंतर खूप आग्रहास्तव आता सूर्याचे प्रेमगीत 2019 मध्ये आला. सर, या प्रकाशन सोहळ्यासाठी काही मान्यवर कवी उपस्थित होते असं, आणि त्या कार्यक्रमात मीही उपस्थित होतो, तर त्याबद्दल काही सांगाल? सर, या कार्यक्रमाला नामवंत कवी अशोक बागवे, साहेबराव ठाणगे किंवा सतीश सोलालुंकर अशी दिग्गज मंडळी या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. सर, खूप छान. सर, आपला सूर्याचं प्रेमगीत हा जो कविता संग्रह आहे, खूप छान छान कविता त्यामध्ये आहेत आणि या कवितेचा आपण परामर्श नंतर घेऊच. वाचकांना मी विनंती करेल की आपण हा कविता संग्रह नक्की एकदा वाचावा, आपल्याला भरभरून आनंद मिळेल. सर, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपल्याला कवितेची आवड कशी निर्माण झाली आणि आपण पहिली कविता कधी लिहिली? बापरे, तसा तर हा अवघड प्रश्न आहे, पण तरी देखील सांगतो सर. शालेय जीवनामध्ये वर्गामध्ये मराठीच्या तासाला जेव्हा शिक्षक आम्हाला शिकवायचे तेव्हा मी कविता ऐकताना तल्लीन होऊन जायचो. अगदी मला आठवते 2री-3रीला असताना मला तांबोळी गुरुजी नावाची गुरुजी होते आणि हे नेहमी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकवायचे, कविता तालात म्हणून दाखवायचे. त्यांच्याकडे पेटी होती आणि हार्मोनियम, आणि या हार्मोनियमच्या साहाय्याने ती त्या कविता कधी कधी गाऊन दाखवायचे. आणि त्याचा माझ्यावर एवढा पगडा बसला की मला सुद्धा वाटायला लागायचं की अरे, आपण त्या आपल्या कवितेच्या पुस्तकामधल्या कविता जर गायलं तर. आणि दुसरं, मला गाण्याचा एक छंद, ऐकण्याचा छंद मुख्य म्हणजे मी खूप सारी गाणी ऐकायचो. आणि हे सगळे एकत्र छंद खरं तर माझ्या पथ्यावर पडले. हळूहळू रला र टला ट करत करत मी कधी कधी लिहायला सुरुवात केली. मला आठवतं, मला वाटतं 8वीला वगैरे मी काहीतरी असेल, आणि त्यावेळी मित्राच्या साह्याने
या शिंदाडा झाडा खाली असं काहीतरी म्हणजे एकदम हास्यास्पद काहीतरी लिहिलं होतं आणि त्या माझ्या मित्राला ते फार आवडलं. सतीश भूकन नावाचा माझा हा वर्गमित्र, त्याला ते फार आवडलं आणि कदाचित तेव्हापासून मी हळूहळू लिहायला सुरुवात केली सर. छान सर. बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की साहित्य हा समाजमानाचा आरसा असतो आणि कवी असो लेखक असो तो बऱ्याच वेळा आपल्या अनुभव आपल्या साहित्यामधून व्यक्त करत असतो. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपलं सर बालपण कसं गेलं, की त्या बालपणाचा काही परिणाम आपल्या या काव्यलेखनावरती झाला का? तर आपलं बालपण कसं गेलं आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. निश्चितच सर, बालपण तसं सर्वसामान्य मुलांच्या सारखंच गेलं. थोडे होते खडतर दिवस होते, नाही असं नाही, परंतु आपण जात्याच जरा भावनिक कमी असल्या कारणानं कोणतीही गोष्ट माझ्यावर फार परिणाम करून जायची. माझा स्वभावच मुळात टिप कागदासारखा ते शोषून घ्यायचा आणि म्हणून जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना ज्या ठेचा लागल्या, जी दुःख सहन करावी लागली, वेगवेगळ्या प्रकारची संकट आली, ती संकट झेलत असताना माझं मन अस्वस्थ व्हायचं आणि ह्या अस्वस्थतेतनं कधीतरी असं वाटायचं की अरे आपण इतके अस्वस्थ होतोय, पण मग या अस्वस्थतेला कुठेतरी वाट करून द्यायला पाहिजे. आणि म्हणून वाट करून देण्याच्या माध्यमातून मी लिहित गेलो. माझ्या बालपणाचे खूप सारे असे काही प्रसंग आपल्या ह्या कविताच्या ह्या सूर्याचे प्रेमगीत ह्यामध्ये काही कवितांच्या मधनं तुम्हाला ते दिसतील. छान सर. एकीकडे सर आपण कविता लिहित होतात, खडतर जीवन प्रवास करत होतात, परंतु माझ्या माहितीप्रमाणे आपण अभ्यासामध्ये देखील हुशार होतात. इयत्ता 12वी मध्ये बोर्ड परीक्षेत आपण शाळेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो सर. एकीकडे अभ्यास आणि एकीकडे काव्य लेखन याचा आपण संगम कसा साधला सर? धन्यवाद सर. खूप महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की खरं तर मी सांगत नाही कुठे, पण आता तुम्ही विचारलंय म्हणून सांगतो. 12वीला खरोखर ज्यावेळेस मेरिट लिस्ट मध्ये मी आलो, हे मेरिट लिस्ट मध्ये येणं खरं तर माझ्या दृष्टीने माझ्यासाठी एक टर्निंग पॉइंट होता. मला कुठेतरी स्वतःला सिद्ध करायचं होतं. हे सिद्ध करणं, कारण इयत्ता 10वीच्या वेळी खरं तर मला अपेक्षित मार्क्स मिळालेले नव्हते आणि आणि हे सगळं याची मला कुठेतरी भरपाई करायची होती आणि मी ती 12वीच्या वेळी केली. अर्थात तुम्हाला सांगायला मला आनंद होत आहे की मी जरी अभ्यास करत असायचो तरी देखील एकीकडे मी गाणी पण खूप ऐकायचो. गाणी ऐकत असताना मधूनच कधीतरी घेतलेले अनुभव त्या गाण्यांच्या चालीवर बसवण्याचा मी प्रयत्न करायचो. बरं, म्हणजे अभ्यास करत असताना देखील मी एकीकडे मुद्दामच गाणी पण लिहायचो. तुम्हाला खोटं वाटेल, आपल्या पुस्तकामधल्या अनेक कविता ह्या खरं तर सुंदर सुंदर गाणी आहेत. ती चाल घेऊनच जन्माला आलेल्या कविता आहेत त्या सगळ्या. आणि अभ्यास सांभाळता दुसरीकडे अशा पद्धतीने मी कवितामध्ये गाणी, गाण्यांना चाली, गेयता हे सगळं त्याच्यात अनुषंगाने चाललं. हो नक्की सर. म्हणजे तुमच्या कविता ऐकताना किंवा वाचताना एक गोष्ट जाणवते की आपली कविता गेय छंदोबद्ध अशी कविता असते. म्हणजे खरं तर मी उल्लेख करेल आपल्या जाता की आपल्या कवितेच्या बहुतेक सुरुवातीच्या काही ओळी किंवा कुठल्याही मधल्या ओळी घेतल्या तर सुभाषितासारख्या असतात किंवा उत्तम अशा सुविचारांसारख्या असतात. उदाहरण द्यायचं झालं तर मी असं म्हणेल, तुम्ही तुमच्या एका कधी होणार सुरुवात या कवितेमध्ये असं म्हणता, कधी होणार सुरुवात माझी थोडं थोडं शिकायला, कधी होणार सुरुवात माझी थोडं थोडं शिकायला, केळीसारखं झुकायला आणि आंब्यासारखं पिकायला. आता हे जे काही तुम्ही लिहून जाता इतकं अप्रतिम तुम्ही लिहिता, किंवा असं आणखीही म्हणता येईल, तरी बरं का आताशा मी बोलत नाही फार, कारण शब्दांशी जुळत नाही विचारांची तार. किंवा स्वगत या कवितेमध्ये आपण म्हणता, एकदा तरी आपण स्वतःशी बोलले पाहिजे, अंतर्मनाचे कुलूप हे स्वतःच खोलले पाहिजे. आता हे जे आपण लिहिता सर, हे आपले अनुभव किंवा मी असंही म्हणेन काही कवितांमध्ये मला वाटतं तुमच्या कलंक या कवितेमध्ये आपण म्हटलंय, पाश जुने सारेच मी तोडून आलो, नाते नव्या जगाशी या जोडून आलो.
किंवा काळीज भेद या कवितेत आपण म्हणता, भेदून काळजाला गेलेत बाण मजला, फळले कधीच नाही वेळेत ज्ञान मजला. किंवा सरण या कवितेत सुरुवात तुम्ही म्हणता, सदैव सोबत असते जळते सरण आता, पाठीच बांधून फिरतो माझे मरण आता. यातलं जे दुःख आहे ते समाजाचं दुःख आहे की वैयक्तिक आपलं दुःख आहे सर? खूप सर, मला मुद्दाम असं वाटतं की हे समाजाचं दुःख आहे. मी एक समाजाचा प्रतिनिधी आहे. मी माझं दुःख जेव्हा मांडतो तेव्हा ते समाज मनाचं दुःख असतं सर. आणि म्हणूनच आणि म्हणूनच ज्यावेळेस ह्या कवितांच्या ओळी ज्या तुम्ही आता उद्धृत केल्या, तर खरं तर त्याच्यातनं हेच दुःख मला माझ्या पद्धतीने जसं जमेल तशा पद्धतीने मी मांडत गेलो. मी कधी ठरवून काही लिहिलं नाही सर. खरं तर कविता लिहिणं किंवा आपल्याला मोठा एखादा कवी वगैरे व्हायचंय असं काही माझं कधी स्वप्न नव्हतं. आणि शांत सुखाय जेव्हा मी हा प्रवास करत आलो तेव्हा जसं तुम्ही म्हणाला की समाज मन याच्यातनं डोकावतोय का सर, जेव्हा जेव्हा मी असं म्हणालो की जेव्हा जेव्हा मी अस्वस्थ झालो तेव्हा तेव्हा मी कविता लिहिली. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि म्हणूनच कदाचित असेल की प्रत्येकानं स्वतःच्या मनात डोकवण्याकरिता एकदा तरी अंतर्मनाचे कुलूप खोलले पाहिजे. जेव्हा असं मी म्हणतो त्यावेळेस वास्तविक जिथे आपल्याला बोलायला पाहिजे तिथे नेमकं आपण शांत राहतो, गप्प बसतो. आणि मग मी अस्वस्थ होतो तेव्हा कुठे मी लिहितो, तेव्हा माझ्या लेखणीला धार चढते. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुमच्या कविता वाचताना ती धार आम्हाला जाणवते सर. पण मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या ज्या कविता छंदोबद्ध, म्हणजे आताच्या काळामध्ये जे नवोदित कवी आहेत बहुतेक छंदाच्या फंदात पडत नाहीत, ते मुक्त छंद वगैरे लिहितात, परंतु वृत्तबद्ध रचना, गेय किंवा तालबद्ध लयबद्ध अशा कविता फारशा लिहित नाहीत. तर आपल्या माझ्या माहितीप्रमाणे आपली जी काही सूर्याचे प्रेमगीत हा कविता संग्रह आहे यातल्या सगळ्या कविता या छंदोबद्ध आहेत. एकही त्यात मुक्त छंदाची कविता नाहीये. कितीतरी गझल आहे त्यामध्ये. तर सर या छंदोबद्ध कविता लिहिण्यापाठीमागचं काही रहस्य आहे का? असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल. सर खरं तर तसं काही रहस्य नाही. खरं तर मुक्त छंदातल्या कविता म्हणजे खूपच आपण अलीकडे कशाला फार पूर्वीपासनं वेगवेगळ्या मासिकातनं, वर्तमानपत्रातनं खूप ठिकाणी आपण मुक्त छंदातल्या कविता वाचतो. मला कळत नाही की मुक्त छंदातली कविता जी गद्यासारखी असलेली कविता आहे, पेपर वाचल्यासारखी ती कविता बऱ्याचदा पेश केली जाते. आणि याच्यामधलं गमक मला कधीही उलगडलं नाही. जे मला जमत नाही ते मी करत नाही. जे आतून येतं, ज्या पद्धतीनं येतं मी अगदी तसंच लिहितो. आणि म्हणून माझ्या सगळ्या कविता ह्या छंदबद्ध, जसं तुम्ही म्हणाला तसं गेयता असलेल्या कविता आहेत. ती आंतरिक चाल घेऊन येत असलेल्या कविता आहेत. लिहितानाच कदाचित त्या छंदबद्ध अशा बाहेर पडतात. खरं तर ना एकदा अशी गंमत झाली की मला कोणीतरी विचारलं का अमुक अमुक अशी ही कविता, ह्या कवितेला तुम्ही आधीच चाल लावली होती का? तर म्हटलं नाही, मुळीच नाही. ती छंदबद्धच कविता बाहेर पडली. आणि ज्यावेळेस मी स्वतः वाचायला सुरुवात केली तर आपसुक चाल घेऊनच ती बाहेर पडली. मला आश्चर्य वाटलं. आणि मग त्यांनी सांगितलं की अहो इथं खूप सुंदर गझल आहे म्हणे. खरं सांगू, तोपर्यंत गझलचं ज्ञान मला नव्हतं. पण ज्या पद्धतीने ती छंदबद्ध कविता बाहेर पडली, पुढची तुमच्यासारख्या एका जाणवंत कवीने, ज्ञात्या कवीने सांगितलं की ही उत्तम गझल आहे, मला नंतर ह्या गोष्टींचा शोध लागला. अरे बापरे, माझ्या लिखाणामध्ये, माझ्या कवितामध्ये अनेक अशा खूप साऱ्या सुंदर सुंदर गझल्स आहेत म्हणून. मी याचा खरं तर अभ्यास नाही केला सर. आता मुद्दाम होऊन आत्मस्तुती करत नाही, पण तो जाणता कवी बहुतेक मी असावा. नक्की नक्की, हे सगळं श्रेय तुम्हाला. आणि तुमची ती कविता वाचल्यानंतर ती गझल असं मी आपल्याला म्हणालो होतो, आणि अतिशय उत्तम अशी गझल होती. आणि उत्तम उत्तम गझल आपण लिहिल्या. हे खऱ्या कवीचं लक्षण आहे की उत्स्फूर्तपणे त्याच्या कविता येतात. उगाच ओढून ताणून कविता केल्या जात नाहीत. अतिशय सुंदर पद्धतीने आपण कविते पाठीमागचं रहस्यच जणू काही सांगितलं. सर तरी सुद्धा एक मला सांगावंसं वाटतं की कविता लेखन करताना काही तंत्र तुम्ही अवगत केलं का? तर कविता लिहिण्यासाठी नंतर काही स्वतंत्र असा अभ्यास केला का? सर मुळीच नाही. आपण आधीच सांगितल्याप्रमाणे मी एक शिक्षक आहे.
जसं इंग्रजी भाषेवर माझं प्रेम आहे तसं तितकंच किंबहुना मराठी भाषेवर माझं खूप प्रेम आहे. माझं सुदैव असं की वर्गामध्ये शाळेमध्ये मला हे दोनही विषय शिकवायला मिळतात. मराठी विषय शिकवत असताना बऱ्याचदा नामवंत कवींच्या कविता शिकवत असताना आपसुक त्या कविता तशा पद्धतीच्या कविता मला सुद्धा जमू लागल्या हळूहळू. मी म्हणत नाही माझ्या कवितांचा दर्जा अगदी तेवढा मोठा असेल, परंतु ज्या छंदबद्ध गेयी असलेल्या कविता जेव्हा मी मुलांना वर्गात म्हणून दाखवायचो, गाऊन दाखवायचो, त्यांना शिकवायचो, हे शिकवत असताना आपोआप ते तंत्र, तुम्ही जर म्हणत असाल त्याच्यामध्ये काही तंत्र आहे का, तर मी हे कुठलंही तंत्र शिकलो नाही सर. जाणीवपूर्वक कोणतंही तंत्र मी अजिबात शिकलो नाही. मी वृत्तांचा अभ्यास केला नाही, मी वृत्तांचा अभ्यास केला नाही, मी अलंकारांचा अभ्यास केला नाही कुठल्या सर. शिकवण्यापुरता नक्की केला असेल. यावरून असं लक्षात येतं की कवी हा निर्माण होत नाही, कवी हा जन्मावा लागतो. आणि असे उपजत तुमच्याकडे ही काव्यबुद्धी होती हे आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि कविता वाचताना ते जाणवतं सर. तुमच्या कितीतरी काव्य मैफिलींमध्ये मी स्वतः हजर होतो. कितीतरी रसिकांना तुमच्या कविता मुखोद्गत आहेत, पाठ आहेत. मी अगदी कौतुकाने सांगेल की माझ्या मुलांना देखील आपल्या काही कविता पाठ आहेत. आणि सर मग इतक्या सुंदर कविता आहेत, तर आमचे जे विद्यार्थी आज इथे उपस्थित आहेत, आपला हा मुलाखतीचा कार्यक्रम ऐकत आहेत, तर त्यांना तुमची एखादी आवडती कविता जर तुम्ही ऐकवली तर मला वाटतं आपल्या मुलाखतीमध्ये खरी मजा येईल. आपली आवडती, तुमच्या आवडीची एखादी कविता आपण म्हणाला तरी हरकत नाही. एरवी मैफिलीमध्ये तुम्हाला रसिक विनंती करतात, आम्हाला ही कविता ऐकवा, ती कविता ऐकवा, पण मी आज असं म्हणतो की तुम्ही तुमची कविता ऐकवा. सर नक्कीच मला आवडेल एखादी कविता तुम्हाला ऐकवायला. खूप साऱ्या माझ्या आवडत्या कविता या कविता संग्रहामध्ये आहेत, परंतु त्याच्यामधली एक कविता, एक छंदबद्ध कविता मुद्दाम ऐकवतो. कवितेचं नाव आहे ती गाणी एकदा. वा, इर्षाद. ती गाणी एकदा येऊ दे कानी एकदा, ती गाणी एकदा येऊ दे कानी एकदा, पुन्हा नव्याने घडवू प्रेम कहाणी एकदा, ती गाणी एकदा येऊ दे कानी एकदा. ती वाट अजूनही आंब्या खालून विहिरीवरती जाते, भेटींचे संकेत जणू ते तिलाही माहित होते. थांब पुन्हा त्या वळणावरती राणी एकदा, ती गाणी एकदा येऊ दे कानी एकदा, ती गाणी एकदा येऊ दे कानी एकदा. परसामध्ये कर्दळ कोरंटी रंगांनी नाली, अनवेलींनी प्रीत आपली कानो कानी नेली, तशीच आपण पुन्हा करू मनमानी एकदा, ती गाणी एकदा येऊ दे कानी एकदा. काळीज खोप्यामध्ये गुपिते अजून किती दडवावी, गंगा आठवणींची आता सांग कशी अडवावी, भले वाहू दे पुलावरुनी पाणी एकदा, ती गाणी एकदा ती गाणी एकदा येऊ दे कानी एकदा, पुन्हा नव्याने घडवू प्रेम कहाणी एकदा, ती गाणी एकदा येऊ दे कानी एकदा, एकदा येऊ दे कानी एकदा. वा, छान सर, अप्रतिम अशी कविता आपण ऐकवलीत. सर मी असं म्हणेल की तुम्ही म्हणालात की माझ्या या काव्यलेखनाच्या प्रवासामध्ये माझ्या सरांचा सहभाग आहे, माझ्या पुस्तकांचा, गाण्यांचा, माझ्या सहकाऱ्यांचा सहभाग आहे. तुमच्या एका कवितेमध्ये पहिली ओळ अशी आहे सर, तू होतीस म्हणून तरी मला थोडं लढता आलं, तू होतीस म्हणून तरी मला थोडं लढता आलं, बिघडलेल्या नशिबाला जटता आणि घडता आलं,
या ओळीतून मला असं जाणवतं की सर आपण आपल्या या सहचारींसाठी या ओळी लिहिलेल्या असाव्यात. तर मला ऐकायला आवडेल किंवा आमच्या सगळ्या प्रेक्षकांनाही आवडेल की सर आपल्या या काव्यलेखनाच्या प्रवासामध्ये आपल्या पत्नीचा, आपल्या सहचारीचा वाटा कितपत आहे आणि कसा आहे? सर, उबंतू नावाची जी काय म्हणतात ना प्रणाली आहे बघा, कॉम्प्युटरची प्रणाली आहे, आणि त्या उबंतूचं एक वैशिष्ट्य आहे, आय एम बिकॉज यू आर. मी माझ्या सहचारिणीच्या विषयी, माझ्या पत्नीविषयी मी असं म्हणेन की ती आहे म्हणून मी आहे. वा. आणि मला सांगायला फार आनंद वाटतो आबाळे सर की मगाशी प्रश्न विचारला होता की तुम्ही ही ज्यावेळेस सूर्याचं प्रेमगीत काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि त्याच्या बाबतीत सांगा. मी आता खरं त्याचं उत्तर देतो. खरं तर खूप साऱ्या कविता माझ्याकडे पडलेल्या, लिहिलेल्या, परंतु मला कधीही त्या कविता प्रकाशित करण्याचा सोर्स नव्हता. मी आधी सांगितल्याप्रमाणे स्वांत सुखाय अशा प्रकारचं कविता लेखन मी करत गेलो. मग माझी सहचारिणी, माझी पत्नी स्वाती, ती माझ्या मागे लागली. तुमच्या कविता इतक्या सुंदर आहेत, त्या लोकांच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आपल्या कल्याणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची काव्यमंडळ आहेत. ह्या काव्यमंडळांमध्ये अनेक वेळा मी माझ्या कविता सादर केलेल्या आहेत. त्या सगळ्यांना आवडायच्या. खूप लोकांनी मला खूप चांगल्या प्रतिक्रिया त्याच्यावर दिल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे काही जवळचे मित्र तुमच्यासारखे, आबाळे सर, मोरे सर, कवठेकर सर, पाटील सर, कैलास बच्छाव, असले सगळे मोठी मोठी दिग्गज माझी मित्रमंडळी यांनी हे देखील माझ्या खूप वेळा मागे लागले होते. परंतु मुद्दा असा होता, नुसतं कविता प्रकाशित करा म्हणून त्या प्रकाशित करता येत नाहीत सर. त्याच्यासाठी आर्थिक पाठबळ सुद्धा असायला लागतं. माझ्या या पत्नीनं, तुम्हाला सांगतो, पै गोळा करून एक पैला पै जोडून, मला माहिती नाही तिने कशी ती बचत केली, आणि तिने तिच्या या बचतीतून माझा हा सूर्याचे प्रेमगीत हा काव्यसंग्रह प्रकाशित केलाय. वा वा, क्या बात आहे सर, क्या बात आहे सर. त्यामुळे मी आधीच सांगितलं, हे सगळं श्रेय तिला आहे. वा सर, मला इथे नकळतपणे नारायण सुर्व्यांची आठवण होते सर. नारायण सुर्व्यांसारखा कवी इतक्या छान कविता लिहित असताना त्यांच्या कविताचं पहिलं पुस्तक म्हणजे खरं तर माझे विद्यापीठ हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांच्या पत्नीने मंगळसूत्र गहाण ठेवलं होतं, आणि त्या पैशातून नारायण सुर्वे यांच्या पत्नीने तो कविता संग्रह प्रकाशित केला होता. मला आवर्जून तिथे म्हणजे याची आठवण झाली की स्वाती वहिनी देखील त्याच पंक्तीत जाऊन बसतायत की त्यांनी जी काही बचत केली त्या बचतीतल्या पैशातून आपल्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. तर नक्कीच एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी पत्नी देखील असते, स्त्री असते. ती तशी स्वाती वहिनी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. सर, मी असं म्हणेल की कधी कधी तुमच्या कवितेत तुम्ही असं म्हणून जाता, तरी बरं का आताशा मी बोलत नाही फार, कारण शब्दांशी जुळत नाही विचारांची तार. हे इतकं अप्रतिम तुम्ही वैचारिक पातळीवर जाऊन लिहिता, आणि मग पुढे असं लक्षात येतं की कधी तुमच्या 4-4, 5-5 कविता एकदम येतात, तर कधी कधी तुमची वर्षभरही कविता येत नाही. तर हे शब्दांशी तुमचं नातं जुळत नाही किंवा विचारांची तार जोडली जात नाही, हेच कुठे सांगायचा उद्देश तुमचा होता का या कवितेच्या पाठीमागे? अगदी तसंच आहे असं नाही सर. ही या कवितेचा तुम्ही जो उल्लेख केलाय सर, ज्यावेळेस कविता सादर करायच्या ज्या बैठका व्हायच्या आमच्या, या बैठकांच्या मध्ये वेगवेगळ्या व्यासपीठांवर ज्यावेळेस आम्ही बोलायचो, त्यावेळेस मला असं जाणवायचं की कधी कधी असं होतंय की आपण बोलतोय एक आणि ध्वनीत दुसरंच काहीतरी होतंय. अच्छा, म्हणजे मला म्हणायचं असतं एक, परंतु पुढच्या माणसाला मात्र तिथपर्यंत ते पोहोचत नाही, त्याच्यात वेगळाच अर्थ अभिप्रेत होतो. आणि म्हणून कदाचित हे असं होत असावं म्हणून ती कविता लिहिली होती. तुम्ही म्हणालात की सर कधी कधी तुम्ही वर्षामध्ये 10 कविता लिहिलेल्या आहेत, आणि कधी कधी वर्षामध्ये एकही कविता का नाही लिहिली. मी आधीच सांगितलं सर, कविता ठरवून मी लिहित नाही. जोपर्यंत माझ्या मनाला वाटत नाही, मला जोपर्यंत आतून तो कॉल येत नाही,
तोपर्यंत मी त्या कविता नाही लिहित सर. नक्कीच नक्कीच सर. मी थोडीशी विनंती करतो आपल्याला, बघा शक्य असेल तर, की आपल्या बऱ्याचशा कविता त्या गुणगुणाव्याशा वाटतात. सगळ्या कविता आपल्याला नाही, परंतु 4-2 कवितांच्या जर तुम्ही नुसते मुखडे किंवा सुरुवात जर तुम्ही वेगवेगळ्या जर ऐकवली, उदाहरणार्थ तुमची याच संकल्पनेवर आधारित म्हणजे कधी कधी विचारांची तार जुळत नाही म्हणून चोर कविता तुमची जन्माला आली. आणि त्या चोर कवितेमध्ये चोर म्हणा कुणीची तर चोर म्हणा, इतकी सुंदर कविता आणि त्यामध्ये इतकं अनुप्रासात्मक तुम्ही लिहिलेलं आहे. मी बैरागी, मी अनुरागी, सौंदर्याचा भोगी, मी बेपरवा, मी बेमुरवत, मी प्रीतीचा रोग. इतकं अप्रतिम तुम्ही लिहिता सर. मला वाटतं थोडासा मुखडा जर का गुणगुणलात तर फार बरं होईल. सगळी कविता नाही, पण 1-2 अशा कवितांचे तुम्ही मुखडे गा आणि मग आपल्याकडे अजून वेळ आहे थोडासा, तर त्या वेळेत आपण मग जाऊया. नक्की नक्कीच. चोर म्हणा चित चोर म्हणा, मज कोणी चंद्रच कोर, मी माझ्या मस्तीत नाचरा थोय थोय नाराम. तुम्हीच उल्लेख केलेला ते कडवं तेच मुद्दा म्हणतो. मी बैरागी, मी अनुरागी, सौंदर्याचा भोगी, मी बेपरवा, मी बेमुरवत, मी प्रीतीचा रोगी, श्याम सावळा मी राधेचा, मी गवळ्याचा पोर. चोर चोर म्हणा चित चोर म्हणा, मज कोणी चंद्रच कोर, मी माझ्या मस्तीत नाचरा थुय थुय नारा मोर. अजून एक मुखडा वेगळ्या कवितेचा ऐकवतो सर. कर दे करात माझ्या, ये अंतरात माझ्या, कर दे करात माझ्या, ये अंतरात माझ्या, ओ थंबल्या नभांचा, ओ थंबल्या नभांचा, भर पाऊस उरात माझ्या, कर दे करात माझ्या, ये अंतरात माझ्या. छान सुंदर सर. इतकं अप्रतिम आपण गाताय की ऐकत राहावंसं वाटतंय, पण वेळेची मर्यादा आहे. आपल्याकडे फक्त 4 मिनिटांचा वेळ राहिलाय. मी आपल्याला फक्त एक मुखडा पण सर आमच्या विद्यार्थ्यांसाठी ऐकवा, की खरं तर प्रेम झालं म्हणजे इतकी सुंदर कविता. फक्त सुरुवात म्हणा आणि मग मला शेवटाकडे जायचंय. 4 मिनिटे राहिली आहेत सर आपल्याकडे. प्रेम झालं म्हणजे, प्रेम झालं म्हणजे मन वेड होत, वागण्याचं बोलण्याचं कोड होत. झालं म्हणजे मन वेड होत, आणि वागण्याचं बोलण्याचं कोड होत, प्रेम झालं म्हणजे. क्या बात, क्या बात. खूप सुंदर सर. आपल्याकडनं खूप खूप कविता ऐकाव्याशा वाटतायत. एक स्वतंत्र कार्यक्रम माझ्या महाविद्यालयामध्ये मी नक्कीच आपल्याला जेव्हा वर्ग सुरू होतील तेव्हा ठेवेल. आणि वेळेची मर्यादा गृहीत धरून सर फक्त आमच्या काही नवोदित कवी विद्यार्थी ज्यांना कविता लिहाव्याशा वाटतायत त्यांना आपण काही सल्ला द्याल का, काही मार्गदर्शन कराल का अगदी थोडक्यामध्ये? सर मला असं वाटतं की आताच्या ह्या पिढीला ही सगळी जी व्यवधानं आली आहेत वेगवेगळ्या प्रकारची, इंटरनेटचा हा जमाना आहे, याच्यामध्ये आलेली वेगवेगळी व्यवधानं आणि याच्यामुळे यांचं जे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे या लोकांचं वाचन थांबलंय. मी सगळ्या विद्यार्थ्यांना विनम्रपणे विनंती करीन की आज या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं आपण सगळेजण संकल्प करूया की ही भाषा संवर्धित करण्यासाठी, वाढवण्याकरिता आपल्याला काय करता येईल. तर माझं मत असं आहे की विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या कवींच्या 4 कविता ऐका, त्या वाचा, त्या गुणगुणा. अनाहूतपणे तुमच्यामध्ये सुद्धा अनेक असे कवी निर्माण होतील आपोआपच. वा वा सर.
अतिशय उत्तम असा सल्ला आमच्या विद्यार्थी मित्रांना दिलेला आहे. मित्रांनो, सरांची खरा रंग आपल्या मुलाखतीला चढतोय आणि आपण वेळ मर्यादित केलेली आहे, त्या वेळेतच आपण कार्यक्रम संपवणार आहोत. सर आज ऑनलाईन आपल्यासाठी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून उपलब्ध झाले आणि खूप सुंदर असं त्यांनी आपल्याला जाता जाता कविता कशी लिहावी, कविता कशी जन्माला येते आणि आपल्या अनुभवाचा किंवा आपल्या जगाचा आपल्यावरती कसा प्रभाव पडत असतो अतिशय सुंदर शब्दांमध्ये ते व्यक्त करतायत. खरं तर हे थांबूच नाही, हे संपूच नाही असं आपल्याला वाटतंय, परंतु काही मर्यादा आपल्याकडे आडव्या येत आहेत. मित्रांनो, मी सरांना शेवटची अशी विनंती करेल की त्यांच्या एखाद्या कवितेने, खरं तर त्यांचा एक फटका आहे अप्रतिम विद्यार्थ्यांसाठी लिहिलेला, हा शाब्दिक फटका आपल्याला ते ऐकवण्यापूर्वी मी सर्व उपस्थित जे मान्यवर आहेत, रसिक आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्या अगोदरच आभार मानून घेतो आणि मग सर कविता म्हणता म्हणता आपण आपला कार्यक्रम संपला तरी माझी काही हरकत नसेल तर सर आपण इथे आलात आणि ऑनलाईन का होईना पण तुमचा वेळ आम्हाला दिलात आणि छान असा आपला काव्यप्रवास उलगडवून दाखवलात. तुमच्या या काव्य वाटचालीला आमच्या टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आपल्याला हार्दिक शुभेच्छा आहे. तुमचा हा प्रवास असाच उत्तरोत्तर वाढत जावा त्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. अगोदरच धन्यवाद व्यक्त करून ठेवतो आणि आता सर जाता जाता कार्यक्रमाचा शेवट करताना आपली निरोप जी कविता आहे फटका ती ऐकवा. असं सर्व विद्यार्थ्यांना आणि माझ्या सगळ्या श्रोत्यांना पुन्हा एकदा मी अभिवादन करतो आणि मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझी ही शेवटची कविता आपल्याला सादर करतो. विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी. माय पिता आणि गुरुजनांचे ऋण तुम्ही हे फेडारे, धरती वरले मंगल नाते आकाशाशी जोडारे. ह्या आकाशी झेप खरी पण वृत्तीमध्ये पाप नको, घ्या आकाशी झेप खरी पण वृत्तीमध्ये पाप नको. गुरुवरांचे आशीष घ्या पण दुर्गुणांचे शाप नको. स्पर्धा केवळ मनी असावी असूयेचा लवलेश नको. कर्तव्याच्या बेरजेत या स्वार्थ आपुला शेष नको. दुर्गम दुर्घट मार्गावरती ज्ञानदीप हा हाती घ्या. विशाल ज्ञान सागरातले वेचून तुम्ही मोती घ्या. स्वच्छंदी घेण्यास भराऱ्या गगनही तुम्हा कमी पडो. प्रगतीच्या त्या वाटेवरती सदा यशाची साथ जडो. विशुद्ध हेतू शिक्षे मधला तुम्ही सारे जाणून घ्या. भावमणीचे उदात्त उज्ज्वल निरोपात या मानून घ्या. निरोप घेता आज खरा पण रोप यशाचे लावून जा. निरोप घेता आज खरा पण रोप यशाचे लावून जा. किती पाहिली स्वप्ने आम्ही तुम्हीही ती पाहून जा. आणि शेवटी स्वतःसाठी जगू नका, स्वतःसाठी जगू नका, दिनदुबळ्यांची भाकर व्हा. स्वतःसाठी जगू नका, दिनदुबळ्यांची भाकर व्हा. शिक्षक आम्ही गुळच राहू, तुम्ही मात्र साखर व्हा. तुम्ही मात्र साखर व्हा. तुम्ही मात्र साखर व्हा. वा 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 सर, या शेवटच्या दोन ओळी इतक्या अप्रतिम की विद्यार्थी मित्रांनो, एक शिक्षक काय असतो, तो स्वतः गुळ राहणं पसंत करतो पण आपल्या विद्यार्थ्यांनी साखर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. अशा अप्रतिम ओळी आपण लिहिलायचं. स्वार्थाचा विचार न करता दिनदुबळ्यांची भाकर व्हा हा जो काही सल्ला दिलाय ना, मला वाटतं यापेक्षा आणखी वेगळा काय उपदेश असू शकतो. आणि आपल्या त्या निरोप कवितेतनं आपण फार सुंदर पद्धतीने कार्यक्रमाची सांगता केली. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद.